जीमेल रागिनीच्या 10व्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण रोटरी फाउंडेशनसाठी मदत करण्याच्या विविध मार्गांची माहिती घेणार आहोत. रोटरी फाउंडेशनमध्ये मदत आपल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणीतही करता येते आणि हे धारा ATGच्या अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे. दाता किंवा दान देणाऱ्या क्लबकडे पॅन कार्ड असल्यास ऑनलाईन योगदान स्वीकारले जातात. क्लब या अटीचे पालन करत असल्यास एकत्रित दान करू शकतात. पेमेंट्स चेक किंवा RTGS द्वारेही केली जाऊ शकतात. सर्व मदत ही पारदर्शक आहे आणि रोटरी इंटरनॅशनलच्या वेबसाईटवर दिसते. मदत करण्याच्या मार्गांचा आढावा. वार्षिक निधी रोटरी आणि रोटरी क्लबसाठी एक महत्त्वाच्या निधीचा स्रोत आहे, जो संपूर्ण जगातील समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी वापरला जातो. योगदान हे वर्ल्ड फंड आणि डिस्ट्रिक्ट डेझिग्नेटेड फंडमध्ये 5% ऑपरेटिंग खर्च वजा केल्यानंतर वाटले जातात. 3 वर्षाच्या कालावधीनंतर जिल्हा त्यांच्या DDFच्या अर्ध्या रकमेचा उपयोग जिल्हा अनुदानासाठी करू शकतो आणि उर्वरित DDF ग्लोबल ग्रँट्स, पोलिओ प्लस किंवा रोटरी पीस सेंटरसाठी दान करू शकतो. एंडोमेंट फंड रोटरीच्या प्रकल्पासाठी दीर्घकालीन समर्थन सुनिश्चित करतो. योगदान सुरक्षितपणे गुंतविले जातात, ज्यामध्ये फक्त उत्पन्नाचा एक भाग वापरला जातो, जेणेकरून भविष्यातील रोटेरियनसाठी संसाधनाची खात्री केली जाऊ शकते. पोलिओ प्लस फंड हा फंड पोलिओ निर्मूलनावर लक्ष केंद्रित करतो. रोटरीने पोलिओच्या घटनांमध्ये 99.9% कपात केली आहे. 2.5 बिलियनपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण केले आहे आणि $1.8 बिलियन ची जागतिक स्तरावर मदत केली आहे. या मदतीस बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे 2:1 प्रमाणात मॅच केले जाते. माइल्स टू एंड पोलिओ एक वार्षिक सायकलिंग इव्हेंट आहे, ज्यात 9,000 पेक्षा जास्त सहभागी असतात. यामुळे पोलिओ निर्मूलनासाठी $53.3 मिलियन गोळा केले आहेत, ज्यात बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनकडून मॅचिंग फंड देखील समाविष्ट आहे. आपत्ती प्रतिसाद फंड नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तात्काळ मदतीसाठी $25,000 पर्यंत अनुदान प्रदान करतो. यात आवश्यक वस्तू जसे अन्न, पाणी आणि औषधे पुरवतो. तसेच ग्लोबल ग्रँट्सद्वारे दीर्घकालीन पुनर्वसन देखील समर्थन करतो. वर्ल्ड फंड हे ग्लोबल ग्रँट्ससाठी प्राथमिक निधीचा स्रोत आहे, जो रोटरीच्या लक्ष्य क्षेत्रांमध्ये मोजण्यायोग्य आणि टिकाऊ परिणाम असलेल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांना समर्थन पुरवतो. चला तर मग भेटूया पुढील पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा GML रागिनी.